नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अशा पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. ते पीक म्हणजे शेवगा. कारण शेवगा हे फक्त भाजीपाला पीक नाही, तर योग्य नियोजन, योग्य वाण आणि योग्य व्यवस्थापन केलं तर कमी कालावधीत आणि तुलनेने कमी खर्चात उत्पन्न देऊ शकणारं एक महत्वाचं पीक आहे. पण शेवग्याची लागवड केली म्हणजे पैसा मिळतोच असं नाही. शेवग्यामध्ये नेमकी कोणती जात निवडायची, लागवड किती अंतरावर करायची, त्याचप्रमाणे एका एकरासाठी किती रोपं लागतात, खताचं पाण्याचं नियोजन कसं करायचं, कीड आणि रोगांपासून झाडाचं संरक्षण कसं करायचं आणि सर्वात महत्वाचा म्हणजे 1 एकर शेवगा शेतीतून उत्पादन आणि उत्पन्न किती मिळू शकतं. या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. शेवगा हे भारतातील अनेक भागांमध्ये घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे. शेवग्याच्या शेंगांना बाजारात वर्षभर मागणी असते. तसेच शेवग्याची पाने, फुले आणि काही ठिकाणी बियांनाही चांगली मागणी असते. म्हणूनच शेतकऱ्यांनी शेवगा लागवडीकडे केवळ पारंपरिक पिकाचा पर्याय म्हणून न पाहता व्यावसायिक पिकाच्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. पण शेवगा शेतीमध्ये पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे योग्य वाणाची निवड. शेवग्याच्या लागवडीसाठी आपल्या भागातील हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठ लक्षात घेऊन वाणाची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. शेतकरी बंधूंनो, व्यावसायिक लागवडीसाठी सुधारित आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ PKM1, PKM2, ODC3 यांसारख्या वाणांचा अनेक शेतकरी व्यावसायिक लागवडीसाठी विचार करतात. मात्र कोणतेही वाण निवडण्यापूर्वी आपल्या परिसरातील कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल किंवा कृषी तज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरते. कारण प्रत्येक भागातील हवामान आणि बाजारपेठ वेगळी असू शकते. शेतकरी बंधूंनो, आता पाहूया शेवगा लागवडीसाठी जमीन कशी असावी. शेवग्यासाठी पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन सर्वात महत्वाची असते. शेतात पाणी साचून राहिलं तर मुळांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जमीन निवडताना पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे का हे नक्की पहा. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. शक्य असल्यास माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केल्यास अनावश्यक खतांचा खर्च कमी करता येतो आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करता येतो. आता शेवगा शेतीतील अत्यंत महत्वाचा मुद्दा. शेतकरी बंधूंनो, लागवडीचं अंतर किती असावं. शेवग्याची लागवड करताना अंतर हे आपल्या वाणावर, जमिनीच्या प्रकारावर, व्यावसायिक लागवडीमध्ये साधारणतः 2 ते 3 मीटरच्या आसपास अंतर ठेवण्याचा विचार केला जातो. मात्र आपण कोणती पद्धत वापरणार आहोत, झाडांची छाटणी कशी करणार आहोत आणि यंत्रांचा वापर करणार आहोत की नाही यावर अंतिम अंतर ठरते. याचं कारण एकच, शेवग्याच्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि वाढीसाठी आवश्यक जागा मिळाली पाहिजे. आता लागवडीची प्रक्रिया पाहूया. शेवग्याची लागवड बियाण्यांपासून किंवा रोपांपासून तयार केली जाते. रोपे तयार करताना किंवा खरेदी करताना निरोगी आणि रोगमुक्त रोपांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. कमकुवत किंवा रोगट रोपे लावली तर सुरुवातीपासूनच पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. शेतकरी बंधूंनो, लागवड करताना खड्ड्यांची योग्य तयारी करावी. खड्ड्यात कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत तसेच माती परीक्षणानुसार आवश्यक खते वापरावी. मात्र खतांचा अंदाजाने किंवा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन असं नसतं. आता आपण पाहूया शेवगा पिकातील सर्वात महत्वाचं व्यवस्थापन, ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. शेवगा हे तुलनेनं तगडं पीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की शेवग्याला पाण्याची गरज नाही. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीचा प्रकार, हवामान आणि झाडांची अवस्था पाहून सिंचनाचे नियोजन करावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी थेट झाडांच्या मुळाच्या परिसरात देता येते. यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास मदत होऊ शकते. आता येतो शेवगा शेतीतील एक अत्यंत महत्वाचा विषय, तो म्हणजे छाटणी. शेवग्याच्या व्यावसायिक लागवडीत छाटणी आणि झाडाची योग्य उंची राखणे महत्वाचे ठरू शकते. झाड खूप उंच वाढू दिलं तर शेंगा तोडताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्य अवस्थेत शेंड्यांची छाटणी करून झाडाला बाजूच्या फांद्या फुटण्यास प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे झाडाची रचना अधिक चांगली होऊ शकते आणि शेंगा तोडणे सुद्धा सोपे होऊ शकते. मात्र छाटणीची वेळ आणि पद्धत वाण आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. आता बोलूया खत व्यवस्थापनाबद्दल. शेवग्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश
तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पिकाच्या अवस्थेनुसार बदलू शकते. त्यामुळे एकाच खताचा सतत वापर करण्यापेक्षा माती परीक्षण, पिकाची अवस्था आणि झाडाची वाढ यांच्या आधारावर खत व्यवस्थापन करावे. सेंद्रिय खतांचा योग्य वापर, जैविक घटकांचा वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर यांचा योग्य समन्वय केल्यास शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, शेवगा पिकावर कोणत्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो? शेवग्यावर विविध प्रकारच्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव परिस्थितीनुसार होऊ शकतो. उदाहरणार्थ, पाने खाणाऱ्या अळ्या, मावा, शेंडा पोखरणारी किडी किंवा इतर बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कीड दिसली की लगेच औषध फवारणी करणे ही योग्य पद्धत नाही. सर्वप्रथम किडीची किंवा रोगाची अचूक ओळख करा, प्रादुर्भाव किती आहे हे पहा आणि त्यानंतर कृषी तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार योग्य उपाययोजना करा. फवारणी करताना औषधांच्या लेबलवरील डोस, त्याचप्रमाणे सुरक्षितता सूचना आणि काढणीपूर्व कालावधी यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बंधूंनो, आता येऊया सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या मुद्द्याकडे. तो म्हणजे एका एकर शेवगा शेतीतून किती उत्पादन आपल्याला मिळू शकतं? याचं एक ठराविक उत्तर देता येणार नाही, कारण उत्पादनावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. त्यामध्ये वाण कोणता आहे, झाडांची संख्या किती आहे, त्याचप्रमाणे जमीन कशी आहे, पाणी व्यवस्थापन कसं आहे, खत व्यवस्थापन कसं आहे, छाटणी योग्य झाली आहे की नाही, कीड आणि रोग नियंत्रण कसं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान आणि बाजारभाव कसा आहे. त्यामुळे इंटरनेटवर किंवा कोणाकडून ऐकलेल्या उत्पादनाच्या आकड्यावर विश्वास ठेवून शेवग्याची लागवड करू नका. आपल्या भागातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे अनुभव, कृषी विभागाची माहिती आणि आपल्या बाजारपेठेतील मागणी यांचा अभ्यास करा. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेवग्याची बाजारपेठ. शेवगा लागवड करण्याआधी बाजाराचा अचूक अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण उत्पादन घेणं ही एक बाजू आहे, पण उत्पादन विकणं ही त्याहून महत्त्वाची बाजू आहे. आपल्या जवळची बाजारपेठ कोणती आहे, स्थानिक व्यापारी कोण आहेत, शेतमाल बाजारात कोणत्या दिवशी जातो, शेंगांची प्रतवारी कशी केली जाते आणि सध्या आपल्या भागात साधारण कोणत्या प्रकारच्या मालाला जास्त मागणी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास एकदम मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्याआधी लहान क्षेत्रावर प्रयोग करून बाजारपेठ आणि उत्पन्नाचा अनुभव घ्या. नंतर अनुभवाच्या आधारावर क्षेत्र वाढवा. शेतकरी बंधूंनो, शेवगा शेतीमध्ये फक्त उत्पादन वाढवणे हा उद्देश ठेवू नका. त्यामध्ये उत्पादन खर्च, मजुरी, पाणी, खते, औषधे, तोडणी, वाहतूक आणि बाजारभाव हे सर्व घटक लक्षात घेऊन नफा मोजा. कारण जास्त उत्पादन म्हणजे जास्त नफा असे नसते. कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आणि योग्य बाजारपेठ ही शेतीच्या नफ्याची खरी गुरुकिल्ली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं शेवगा लागवडीसाठी जमीन कशी निवडायची, योग्य वाणाची निवड कशी करायची, लागवडीचे अंतर कसे ठरवायचे आणि खत आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं, छाटणी का महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करायचं आणि शेवगा शेतीतील बाजारपेठेचा अभ्यास का आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं, लागवड करण्याआधी आपल्या भागातील अनुभवी शेतकऱ्यांचा, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि माती परीक्षण नक्की करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती कृषी विद ऋषी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.